नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. वाशिमच्या राजुरा येथे बोअरवेल मधून गरम पाण्याच्या वाफा. पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती आली समोर. खामोरा येथे तेलगुटे हत्या प्रकरणात आरोपींना वाचविणे सुरू. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, इतर आरोपींवर अटक करा. सोमवारपासून डॉक्टर हर्षदा डाळिंबकर प्रकरणात सोमवारपासून चौकशी. डॉक्टर हर्षदा यांनी PG कंप्लीट करण्याची गरज. अकोल्यात नारळी पौर्णिमा रक्षाबंधन पावसात होणार. हवामान खात्याचा अंदाज. मंगळवार, गुरुवार, शुक्रवार पाऊस. महागाईचा महाभडका. कडू साखरेनंतर सुकामेवा आणि नारळाचे दर गगनाला. गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले. आता सविस्तर बातम्या. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील राजुरा गावात 12 वर्ष जुन्या बोरवेलमधून अचानक गरम पाणी येत असल्याने खळबळ उडाली आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे समोर आले असून नागरिकांनी उत्सुकतेपोटी येथे गर्दी केली आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुरा गावात एक अजब प्रकार समोर आला आहे. येथील शिवनाथ गोरे यांच्या 12 वर्षांपूर्वी मारलेल्या बोरवेलमधून गेल्या 20 ते 25 दिवसांपासून अचानक गरम पाणी येत आहे. हे पाणी आंघोळीसाठी वापरता येईल इतके गरम असल्याने संपूर्ण गावात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. बातमी वाऱ्यासारखी पसरताच हे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. घटनेची दखल घेत आरोग्य विभागाने या पाण्याचे नमुने घेतले असून प्राथमिक तपासणीत हे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाण्यात रासायनिक घटकांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले असून नेमके कारण शोधण्यासाठी नमुने नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच यामागचे रहस्य उघडकीस येणार आहे. आम्ही 2012 साली बोर घेतला होता 350 फूट. तर आत्तापर्यंत म्हणजे मागच्या वर्षीपासून चांगले आलेले पाणी, पण 1 महिना झाले बोरला खूप गरम पाणी येत राहिलं. तर परिसरातलं बी आश्चर्य वाटून राहिलं की बोरला का गरम पाणी येऊन राहिलं. तर आम्ही आरोग्य विभागाला कळवलं, त्याने सॅम्पल नेलं, पण आणखीन काही रिपोर्ट आलेला नाही. आल्याच्या नंतर कळू. आणि आम्ही सध्या बी वापरत नाही पाणी. काय मिळ काय आणखीन कळालं नाही. खामोरा येथील शैलेश श्रीकृष्ण तेलगोटे वय 27 राहणार पाळोदी याच्या निर्गुण हत्या प्रकरणात उरळ पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हत्येमध्ये 8 ते 9 जणांचा थेट सहभाग असताना पीडित कुटुंबाचे तशी स्पष्ट तक्रार दिली असतानाही उरळ पोलिसांनी केवळ 3 आरोपींवरच गुन्हा दाखल करून प्रकरण आटोपण्यात प्रयत्न केल्याचा थेट आरोप मयश शैलेशचे बंधू मिलिंद तेलगोटे यांनी ग्रामस्थांनी केला आहे. हत्येची घटना घडल्यानंतर पीडित कुटुंबीय उरळ पोलीस ठाण्यात दाद मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व आरोपींची नावे FIR मध्ये घेण्यास नकार दिला. उरळ पोलिसांच्या या एकतर्फी भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी व तेलगोटे परिवाराने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धाव घेतली. या हत्येमागे जातीय द्वेष व पूर्वकल्पित कट असल्याचा आरोप करत घटनेतील उर्वरित 5 ते 6 मुख्य संशयितांचा समावेश FIR मध्ये करावा आणि सर्व आरोपींवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कठोर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी पीडित कुटुंबाची बाजू ऐकून घेत उर्वरित 6 संशयितांचा तपास करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे. उरळ पोलीस मात्र अवघ्या 3 तासात तपास पूर्ण झाल्याचा दावा करत घाईघाईने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न का करत होते असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणात उरळ पोलिसांनी वासुदेव भरणे, चेतन भरणे, सचिन भरणे यांना अटक केली आहे. उरळ पोलीस प्रशासन काही विशिष्ट आरोपींना पाठीशी घालत आहे का असा संशय आता नागरिक. माझे नाव मिलिंद प्रल्हाद तेलगोटे. मी पाळोदी येथील रहिवासी आहे. माझा चुलत भाऊ आम्ही शैलेश श्रीकृष्ण तेलगोटे याचा काल रात्रीला खामोरा येथे काही समाजकंटक म्हणा की काही जातीवादी प्रकरणातून हत्या झालेली आहे.
त्या बाबतीत आम्ही बुरळ PS ला गेलो होतो. तिथं आम्ही तक्रार घेऊन गेलो होतो. तिथं त्यांना सांगितलं होतं की बा जसं हे जे प्रकरण झालेलं आहे, ही जी हत्या झालेली आहे ही बा जेमतेम 8 ते 9 जणांनी केलेली आहे. तर तुम्ही ते 8 ते 9 जणांची नावं त्या FIR मध्ये टाका. पण त्यांनी आमच्यासोबत म्हणजे थोडंसं बिहेवियर त्यांचं वेगळं होतं. ते आम्हाला म्हणत होते की बा आम्ही रात्रभर चौकशी केली. सर्व तपास अंतर्गत आम्हाला असं माहीत झालं की 3च नावं 3च व्यक्तींनी हत्या केलेली आहे. तुम्ही आमचं आहे का, तुम्ही तुमच्या मनानं लावू नका. म्हणजे अशा त्यांची जी बोलीभाषा होती ती वेगळ्या पद्धतीत होती. आता आम्ही SP साहेबांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. सदरून आमचे जे तेलगोटे परिवार आहे व गावकरी मंडळी आहे यांचं एकच म्हणणं आहे की बा याच्यामध्ये आणखी 5 नावं समाविष्ट करून 5 नावं समाविष्ट करून 5 ते 6 नावं समाविष्ट करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गायनिक विभागात कार्यरत आणि BSF शहीद जवान बबनराव डाळिंबकर यांची कन्या डॉक्टर हर्षदा डाळिंबकर यांच्या वादग्रस्त राजीनामा प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. या प्रकरणात आता डीने चौकशी समिती स्थापन केली असून राज्यातील वरिष्ठ डॉक्टरांनी मात्र डॉक्टर हर्षदा यांनी PG कंप्लीट करावे असे आग्रह धरला आहे. नीट PG परीक्षेत देशात 8,821वी रँक मिळवून कष्टाने मिळवलेली PG सीट वरिष्ठांच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून सोडण्याचा निर्णय डॉक्टर हर्षदा डाळिंबकर यांनी घेतला होता. मात्र वैद्यकीय वर्तुळात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून डॉक्टर हर्षदा यांच्याबद्दल संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातून मोठी सहानुभूती व्यक्त केली जात आहे. डॉक्टर हर्षदा यांचा राजीनामा मंजूर करू नये इतकेच नाही तर त्यांनी राजीनामा मागे घेत व्यापक समाजहितासाठी PG पूर्ण करण्याची गरज ज्येष्ठ डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. अकोलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून ज्येष्ठ डॉक्टरांचा डॉक्टर हर्षदा यांना व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत GMC प्रशासनाने गठीत केलेली चौकशी समिती सोमवारपासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करणार आहे. या चौकशी समितीसमोर डॉक्टर हर्षदा डाळिंबकर, त्यांच्या आई, विभागातील इतर निवासी डॉक्टर आणि संबंधित कर्मचारी आपले अधिकृत जबाब नोंदवणार आहेत. या चौकशीतून GMC मधील टॉक्सिक वातावरणाचा खरा चेहरा समोर येण्याची शक्यता आहे. या चौकशी समितीसमोर कोण कोण जबाब देणार आणि इतरांना स्वयंस्फूर्तीने त्या चौकशी समितीसमोर जबाब देता येणार काय असा प्रश्न विचारला जात आहे. चौकशी समितीचा अहवाल शासनाला सादर केल्यानंतर या प्रकरणात दोषींवर काय कारवाई होते आणि डॉक्टर हर्षदा यांना न्याय मिळून त्या पुन्हा वैद्यकीय सेवेत परततात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर जोरदार पुनरागमन केले आहे. दर्यापूर अकोला मार्गावरील आपातापा परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला असून वाळणाऱ्या पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सांगळूद अणकवाडीच्या मधात विजाचा कडकडाट अनुभवला गेला तर मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. दर्यापूर अकोला मार्गावर असलेल्या या आपातापा परिसरात अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके करपण्याच्या मार्गावर होती, ज्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला होता. मात्र आज झालेल्या या मुसळधार पावसाने सुकणाऱ्या पिकांना मोठी नवसंजीवनी दिली आहे. आपातापा परिसरासोबतच इतरही अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला असून शेतकरी वर्गात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सांगळूद अनकवाडीच्या मधात विजाचा कडकडाट अनुभवला गेला तर मंगळवार, गुरुवार, नारळी पौर्णिमा आणि शुक्रवार रक्षाबंधनाच्या दिवशी पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. तापमान नियंत्रणात असून 30°C स्थिरावले आहे. मुलीवरील छेडछाडीच्या प्रकरणात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी सतत होणारा छळ, मारहाण आणि शेवटी घरातील सामान रस्त्यावर फेकून बेघर केल्याच्या गंभीर आरोपानंतर पीडित घनशानी कुटुंबावर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या कुटुंबाने 19 ऑगस्टपासून सहकुटुंब उपोषण सुरू केले असून शहरात खळबळ उडाली आहे. खदान पोलिसात गुन्हेगारी आणि गुंडांचा उच्छाद वाढला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय नजीक अशा घटनांमध्ये वाढ होणे अकोला पोलिसांचा धाक संपल्याचे चित्र निर्माण करत आहे. त्यामुळे या परिवाराला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. सिंधी कॅम्प येथील दिशा सोनी, निर्मल घनशानी, मुलगा व मुलगी सर्वजण उपोषणाला बसले आहेत.
पीडित कुटुंबाने पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार 26 ऑगस्ट 2024 रोजी खदान पोलीस ठाण्यात मुलीच्या छेडछाडीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून आरोपींकडून गुन्हा मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार 23 मार्च 2025 आणि 14 जानेवारी 2026 रोजी कुटुंबाला मारहाण व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अन्यायाची पराकाष्ठा 14 ऑगस्ट 2026 रोजी झाली. काही व्यक्तींनी घरात घुसून मारहाण केली आणि गुन्हा मागे घेण्यासाठी जबरदस्तीने सामान पॅक करून घेतले. यानंतर काही सामान वाहनातून कौलखेड आणि एसटी वर्कशॉप परिसरातील रस्त्यावर फेकून देण्यात आले, तर उर्वरित सामानासह घराला कुलूप लावून कुटुंबाला बाहेर काढण्यात आले. आम्हाला आमच्या हक्काच्या घरात पुन्हा राहण्याची सोय करून द्यावी, पोलीस संरक्षण मिळावे आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी आर्त हाक पीडित कुटुंबाने दिली आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. पेशा से मैं सिंधी बैंक कच्ची खोली में रहती हूँ. मेरे जेठ और उनके लड़के आए दिन हमारे साथ मारपीट करते हैं. उनके कमलेश घनशाली और रितेश घनशाली ने मेरी बच्ची के साथ छेड़खानी की थी, जिसकी रिपोर्ट दी हुई है खदान पुलिस में. वो केस लगा हुआ है न्यायालय में, तो वो केस वापस लेने के लिए मुझ पर दबाव डाल रहे हैं. आए दिन हमारे पर जानलेवा हमला करते हैं, हमारे साथ मारपीट करके हमारे को घर से निकाल देते. पहले भी मैं ओएससी में थी 10 दिन. ये 14 तारीख को हमारे साथ हमारे घर में घुसकर हमारे लातों घुसों से मारकर, मेरी बच्ची को मारकर और मेरे घर का सामान बाहर रोड पर फेंक दिया और हमें घर से निकाल दिया और अपना ताला लगा दिया. अब आधा सामान हम उनके ही कब्जे में है. कंप्लेन कर रहे हैं, 3 बार पहले उनके खिलाफ कंप्लेन की है, कोई उसके ऊपर कार्रवाई नहीं करते. और ठेकेदारी सर वो मेरे को ही वहाँ से चिल्लाकर भगा दी कि अगर मतलब ऐसे रिपोर्ट दिखाने आएगी तो लड़की जेल में डाल दूँगा. तो वो बोलते कल यहाँ से मुझे न्याय चाहिए. हमारे घर का सामान जो उनके कब्जे में है वो मिलना चाहिए. मुझे मेरा घर और मेरा दुकान जो उन्होंने छीन लिया है वो मुझे वापस चाहिए. और उनके खिलाफ कमलेश और रितेश घनशाली, प्रकाश घनशाली के खिलाफ कड़क कार्रवाई की जाए. दुचाकी बैलगाडीला धडकल्याने कारंजा येथील युवक ठार झाला. शनिवारी सायंकाळी मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो गावाजवळ हा अपघात झाला. संदीप विलास वीर वय 26 कारंजा अशी मृत युवकाची ओळख पटली. सिरसो येथील सुरेश ज्ञानेश्वर मेहरे यांनी याबाबत फिर्याद दिली. मेहरे यांना गावातील बाबूसिंग थोरात यांनी फोनद्वारे माहिती दिली की सिरसो फाट्यावरून दर्यापूरकडे जाणाऱ्या रोडवर संदीप विलास वीर वय 26 राहणार कारंजा जिल्हा वाशिम यांची मोटरसायकल क्रमांक MH 29 BK 2956 सदर राजेंद्र काळे यांच्या बैलबंडीला मागून धडक मारली. त्यामुळे ते मरण पावले. फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून आकस्मिक मृत्यू म्हणून मूर्तिजापूर पोलिसांनी नोंद घेतली. तपास सुरू आहे. राजकारणातील जात, धर्म आणि पक्षाच्या सीमा पलीकडे जाऊन जेव्हा केवळ माणुसकी हाच एकमेव धर्म मानला जातो, तेव्हा समाजातील शेवटच्या घटकाला आशेचा एक भक्कम आधार मिळतो. असाच एक संवेदनशील आणि माणुसकीचा प्रत्यक्ष शहरातील खदान परिसरातील हैदरपुरा भागात पाहायला मिळाला, जिथे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक सुनील इन्नानी यांनी आपल्या कृतीतून सामान्यांचा नगरसेवक ही आपली ओळख पुन्हा एकदा सार्थ ठरवली आहे. ऑटो रिक्षा चालवून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे नावेद भाई यांच्यावर नुकताच एक मोठा प्रसंग बेतला. त्यांच्या अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकल्या बाळावर रस्त्यावरील मोकाट कुत्र्याने अचानक धाव घेतली. त्या प्रचंड भीतीपोटी ती चिमुकली बालिका खाली पडली आणि तिचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. भाड्याच्या घरात राहणाऱ्या आणि तुटपुंज उत्पन्न असलेल्या नावेदभाईंसाठी हा अचानक आलेला वैद्यकीय खर्च मोठा आर्थिक फटका होता. घटना घडून 7 दिवस उलटले तरी या हवालदिल कुटुंबाला कुठूनही मदतीचा हात मिळालेला नव्हता. ही माहिती मिळताच नगरसेवक सुनील इन्नानी यांनी स्वतः नावेदभाईंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. लहानशा घरात राहणाऱ्या या कुटुंबाची व्यथा आणि परिस्थिती पाहून ते गहिवरले. त्यांनी तात्काळ स्वतःहून त्या चिमुकलीच्या उपचारासाठी योग्य ती आर्थिक आणि नैतिक मदत केली. आपल्या जेतवननगर निवासी जे आहेत नावेदभाई, त्यांची अवघ्या 2 वर्षाच्या मुलीला त्या कुत्र्याच्या भीतीमुळे तिचा चावा होईल म्हणून त्या भीतीमुळे ती खाली पडली आणि तिचा हात जो आहे उजवा हात तो फ्रॅक्चर झाला. आणि हे नावेदभाई अत्यल्प आय आहे त्यांच्याकडे कमाईचा फार मोठा काही स्रोत नाही आहे आणि कुत्रे मोकाट फिरून राहिले, लोकांच्या जीविताला हानी आहे. हे काही शहराकरता योग्य नाही आहे. आपल्याला याचा योग्य वेळी बंदोबस्त करायला पाहिजे. आणि त्यापेक्षा मोठी खंत अशी आहे की ह्या सर्व गोष्टी नजरेत आल्यानंतर
आपण त्याच्यावर काही उपाययोजना केली आणि यांच्या दुःखात सहभागी होण्याकरता किंवा यांना सांत्वन देण्याकरता किंवा काय आपण मदत करू शकतो त्या मदतीला जर आपण नाही आलो पुढे तर हे माणुसकीला काळीमा फासणारा विषय राहील. तर मला वाटते की हे इथे काही जाती धर्म हा विषय नाही आहे. आपण माणुसकी म्हणून प्रत्येकाच्या कामी यायला पाहिजे. अशा वेळेला त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. या भावनेतून मी स्वतःच नावेद भाई म्हणे की मैं आता म्हणून नाही, नावेद भाई आप मत आइए, मैं आपसे मिलने के लिए आता. आणि अशा वेळेला आपण त्यांना काय मदत करू शकतो ती करायला पाहिजे आपण. आणि महानगरपालिका सदस्य म्हणून मी वंचित बहुजन आघाडीचा नगरसेवक आहे. माझ्या पक्षाचे पण तेच ध्येय आहे. जातपात काहीच बघायची नाही. प्रत्येक माणसाला माणसाच्या दृष्टिकोनातून बघायचं आणि आपण त्यांची काय मदत करू शकतो ते आपण सतत करत राहायची. त्या अनुषंगानेच आज आपण यांना भेटायला आलो. यांच्या परिवाराशी भेटलो, नावेद भाईशी भेटलो, त्यांच्या पत्नी लक्ष्मी आहेत त्यांच्याशी भेटलो, बाळासोबत पण काही वेळ घालवला. मला माझं मन भरून आलं. मला चांगलं वाटलं इथे आल्यानंतर. ते इतक्या छोट्याशा घरात त्याचं कसं काय करत असतील आणि त्यात असं संकट आलं हे यांच्याकरता काही चांगलं झालेलं नाहीये. अशा वेळेत आपण समस्त अकोलाकरांनी त्याच्यासोबत उभं राहायला पाहिजे आणि महानगरपालिकेची विशेष जबाबदारी आहे. त्यांनी पण त्याचं लक्ष ठेवायला पाहिजे. तर यावर आपण काय बोलू शकतो, पण आपल्या परीनं आपण काय त्यांचं मदत करू शकतो ते आपण नक्कीच करू. या भेटीदरम्यान नावेदभाई आणि स्थानिक नागरिकांनी परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या हैदोसाबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. यावर सुनील इन्नानी यांनी अकोलेकरांच्या सुरक्षेचा हा अत्यंत गंभीर विषय असल्याचे मानून अकोला महानगरपालिका प्रशासनापुढे हा मुद्दा मांडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ कठोर कारवाई करण्यास भाग पाडण्याचे आश्वासन दिले. आपल्या भागातील सामान्यांच्या दुःखात थेट धावून जात मदत करणारे नगरसेवक सुनील इन्नानी त्यांच्या या सामाजिक दातृत्वाचे व तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. नेमकं 7 डेज अगोदर माझ्या मुलीचा म्हणजे कुत्र्याच्या बद्दल असा इश्यू झाला की म्हणजे कुत्रा त्याच्यावरती अटॅक केले आणि ते घाबरल्यामुळे तिचा हात मोडला. की म्हणजे आज 7 डेज झाल्या माझ्या मुलीला काही कोणी म्हणजे असं आश्वासन नाही दिलं. फक्त हे आपले सुनील सर आले, यांनी मला आश्वासन दिलं की बाळा तुझ्याबद्दल आम्हाला काही करायला म्हणजे भेटलं तर आम्ही तुझ्या पाठीमागं हे सर्व तुझ्या समोर हे करणार, तुझ्यासाठी आम्ही इथं उपलब्ध आहो, कोणी येऊ की नाही. आज माझ्या मुलीला म्हणजे फिवर आणि 2.5 किलो तिचा 7 डेज मध्ये तिचा वजन कमी झालाय. पर्सनल डाएट देतोय मी तिला. आता मी ऑटो चालवणारा म्हणजे भाड्याचा घर, भाड्याचा ऑटो, माझ्या फॅमिली हे सर्वांना म्हणजे घेऊन चालणारा फॅमिली मेंबर मध्ये मला बहीण नाही, भाऊ नाही, मी एकटा आहे. पूर्ण फॅमिलीला हँडल करणारा फक्त एकटा माणूस. आणि मला असं कोणी आश्वासन पण दिलं नाही की म्हणजे बाळा तू घाबरू नकोस, तुझ्या मुलगीचा म्हणजे असं झालं तर आम्ही तुझ्या पाठीमागं आहे. फक्त यांनी मला समोरून कॉल केलं की म्हणजे विचारलं बाळा तुझ्या पाठीमागं आम्ही आहो, इथं उभे आहे, तुला काही त्रास असला तर आम्ही तुला कोऑर्डिनेट करणार आणि सपोर्ट पण करणार. की बाळा तुला काही तकलीफ झाली तर आम्ही आहे. पण तू आता म्हणजे कोणी व्हिजिट करायला पाहिजे ना, की म्हणजे लहान मुलगी आहे, 22 महिन्याचीच आहे. सरांनी माझ्या घरी व्हिजिट केली, माझ्या बाळाला म्हणजे बघितलं. तिचा हात मोडलेला आहे, सध्या तिच्या हाताला प्लस्टर आहे, उद्या चेकअप आहे. आता प्लस्टर राहणार कच्चंच की म्हणजे पक्का प्लस्टर करणार हे याची काही शक्य गुंजाईश नाही की मी प्रॉपर सांगू शकतो. ते मी उद्याच सांगणार की म्हणजे तिला प्लस्टर राहणार की काही त्याची सिच्युएशन्स आहे. हॉस्पिटल रिलेटेड मी काही बोलू शकत नाही. परंतु सरांनी मला आश्वासन दिलं की बाळा मी आहे तुझ्यावरती, म्हणजे असं घाबरू नकोस की म्हणजे तुझ्या पाठीमागं कोणी नाही, कोणी येऊ की नाही, मी आहे, विषय संपला. पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या 1448व्या जयंतीनिमित्त ईद मिलादुन्नबी अकोला शहरात अंजुमने नजमी जमात कमिटी व दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने अत्यंत उत्साहात भव्य आणि शिस्तबद्ध मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीच्या अग्रभागी सजवलेले घोडे आणि त्यावर पारंपरिक पोशाखात स्वार झालेले तरुण मिरवणुकीची शोभा वाढवत होते. बोहरा समाजाचे सुसज्ज बँड पथक निळ्या रंगाची शेरवाणी, फेटा व पारंपरिक टोपी परिधान करून ड्रम तसेच विविध वाद्यांच्या तालावर सुमधुर धून सादर करत आगेकूच करत होते. लहान मुलांनीही अत्यंत उत्साहाने व शिस्तीत वाद्यवृंदात सहभाग नोंदवला. सिटी कोतवाली परिसर आणि शहराच्या मुख्य मार्गावरून जात असताना मिरवणुकीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सर्व धर्मीय बांधवांनी बोहरा समाजातील धर्मगुरू व गरिबांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मिरवणुकीत बोहरा समाजाच्या महिला व विद्यार्थिनींनी हातात संदेश देणारे फलक धरून सहभाग घेतला. अत्यंत शांततामय, धार्मिक व सलोख्याच्या वातावरणात ही मिरवणूक संपन्न झाली. भारतीय जनता पार्टी व युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने 6 सप्टेंबर रोजी अमरावतीत भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी नवाथे चौकातील आयोजन स्थळाची पाहणी केली. आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या संकल्पनेतून 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजता नवाथे चौक येथे विदर्भस्तरीय भव्य दहीहंडी स्पर्धा रंगणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या पार्श्वभूमीवर वायएसपी मार्गदर्शक सुनील राणा आणि उपमहापौर सचिन भेंडे यांनी मनपा व वाहतूक पोलिसांसह कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. दहीहंडीच्या दिवशी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पार्किंग, वाहतूक वळवणे आणि आपत्कालीन मार्गांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण विदर्भातील गोविंदा पथकांचे या भव्य सोहळ्याकडे लक्ष लागले आहे. अकोल्यात ऑनलाईन वाहन विक्रीच्या नावावर 5,50,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला खदान पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. अकोल्यातील एका 4चाकी वाहन खरेदी विक्री व्यावसायिकाला ऑनलाईन वाहनाचे आमिष दाखवून 5,50,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे नागपूर येथून आरोपी मोहम्मद सुलेमान जामीन मुगल याला ताब्यात घेतले. चौकशीत प्रत्यक्ष सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांच्या मदतीने फसवणूक झालेल्या रकमेपैकी 1,00,000 रुपये फ्रीज करण्यात यश आले आहे. ऑनलाईन व्यवहार करताना संपूर्ण पडताळणी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिस खदान हद्दीमध्ये एक तक्रारदार यांनी पोलिसांना तक्रार दिली की त्यांची 4 व्हीलर त्यांना विकायची होती, म्हणून त्यांनी OLX ॲपवर त्याची ॲड टाकली होती की त्यांना आपली 4 व्हीलर विकायची आहे. त्यावरून त्यांना एका व्यक्तीने संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की तुमचं वाहन घेण्यासाठी मी एक ग्राहक पाठवतो. तर त्या व्यक्तीने अकोल्याच्याच एका व्यक्तीला ग्राहक म्हणून त्या वाहन मालकाकडे पाठवलं. त्या दोघांमध्ये वाहनाच्या बद्दल खरेदी विक्रीच्या बद्दल बोलणं झालं, परंतु त्यांच्यामध्ये कुठल्याही पैशाच्या बद्दलचं बोलणं होऊ न देण्याची या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीनं पूर्ण काळजी घेतली होती. यावरून त्या तक्रारदारांनी आमच्या इथं तक्रार दिली की जवळपास 5.5 लाख रुपये यांनी ऑनलाईन द्वारे आणि नगदी असे त्याला पाठवले. तक्रारदार आल्याच्या नंतर आम्हाला निष्पन्न झालं की हा ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार आहे. त्यामध्ये 2 घेणारा आणि देणारा यांची आपसामध्ये बोलणं न करू देता आपण या दोघांची कशी फसवणूक करायची या पद्धतीने त्यांनी ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केलेली आहे. या गुन्ह्याचा तपास API श्री जंजाळ यांच्याकडे आम्ही सोपवला होता. त्यांनी अत्यंत बारकाईने व तांत्रिक सर्व बाबीचा अभ्यास करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. या गुन्ह्यामधला जो एक आरोपी आहे तो आम्ही अटक केलेला आहे. जो या मध्ये जो फसवणुकीचा जे हे आहे 1,00,000 रुपये ते सुद्धा फ्रीज झालेले आहेत. इतर जो गेलेला मुद्देमाल आहे तो सुद्धा आमचा जप्त करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. या मी समस्त अकोलेकरांना याद्वारे आवाहन करतो की जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर यांनी वारंवार या सायबर ठगीपासून आपण कसं सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो. तरीसुद्धा कोणीतरी एखादा फेक कॉल करतो, एखादी लिंक पाठवतो, एखादा OTP मागतो किंवा अन्य तऱ्हेने सायबर ठगी, सायबर फ्रॉड करण्याचा प्रयत्न करत असतो. आताच आम्ही एक सायबर फ्रॉड जो सायबर ठगी करणार आहे त्याला आम्ही अटक केलेली आहे. या सर्वांपासून आपण सावध राहणं आवश्यक आहे. सायबरच्या याच्या अशा अनेक वेबसाईट्स आहेत, नंबर्स आहेत ज्यावर आपण कॉल करून माहिती घेऊ शकता. आम्हाला सुद्धा आपण कॉल केला तरी चालतो, परंतु सर्वांना विनंती आहे की कुठलीही खाजगी पर्सनल इन्फॉर्मेशन आपण कुठल्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये. अकोल्याच्या बाजारपेठातून या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे.
ऐन सणासुदीच्या तोंडावर सुकामेवा आणि नारळाच्या दरांनी मारली आहे थेट गगनाला भरारी घेतली आहे. काजू बदामाचे भाव ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. पाहुयात अकोल्यात कसा फुटलाय महागाईचा हा मोठा बॉम्ब. अकोल्याच्या किरकोळ आणि घाऊक बाजारात सध्या खरेदी करायला जाण्यापूर्वी 10दा विचार करावा लागतोय. कारण नारळ असो वा खोबरे किंवा काजू बदाम प्रत्येक वस्तूच्या भावाने उच्चांक गाठलाय. साखर महागल्यानंतर ही दरवाढ चिंतेची बाब झाली आहे. बाजारात 100 नारळांचा भाव थेट 2,450 ते 3,000 रुपयांवर पोहोचलाय. तर खोबरे थेट 420 रुपये किलोने विकले जाते. एवढेच नाही तर आरोग्यासाठी गुणकारी असणारा बदाम 1,140 रुपये किलो तर काजू 1,120 रुपये प्रति किलोच्या घरात पोहोचला आहे. सण जवळ येत असतानाच सुकामेवा खरेदी करणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चालले आहे. आवक घटल्यामुळे ही दरवाढ झाल्याचा दावा व्यापारी करीत आहेत. पण प्रश्न असा आहे की येत्या सणांमध्ये हा महागाईचा भडका आणखीन वाढणार की ग्राहकांना काही दिलासा मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. वाशिमच्या राजुरा येथे बोअरवेल मधून गरम पाण्याच्या वाफा, पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती आली समोर. खामोरा येथे तेलगुटे हत्या प्रकरणात आरोपींना वाचविणे सुरू. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, इतर आरोपींवर अटक करा. सोमवारपासून डॉक्टर हर्षदा डाळिंबकर प्रकरणात सोमवारपासून चौकशी. डॉक्टर हर्षदा यांनी PG कंप्लीट करण्याची गरज. अकोल्यात नारळी पौर्णिमा रक्षाबंधन पावसात होणार. हवामान खात्याचा अंदाज. मंगळवार, गुरुवार, शुक्रवार पाऊस. महागाईचा महाभडका. कडू साखरेनंतर सुकामेवा आणि नारळाचे दर गगनाला. गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.